नमस्कार, मी नंदकिशोर पेनकर आणि आम्ही गिरगावच्या राजाला आलो शुभंकर एंटरटेनमेंट फॅमिलीसोबत. आणि तुम्हाला माहितीच असेल मी ऋषभ सचिन मोरे के कॅम बॉयकॉप. आम्ही दर्शनाला आलो आहे, गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आणि गणपती बाप्पा लहानपणापासून मी बघत आलो आहे. गिरगावचा राजा म्हणजे मी लहानपणापासून इथे होतो, पण इतकी सुबक आणि इतकी सुंदर मूर्तीला मी पूर्ण मुंबईत कुठेच नाही बघितली. वर स्टेजवर थांबला, आमचा सत्कार केला मंडळाचे. थँक्यू सो मच मंडळाला, धन्यवाद खूप खूप. आणि इथे चलचित्राने आम्ही एवढ्या जवळून बघणार आहे, विंगेतून शो बघणार. अस्तर भावा एक नंबर भाई, एक नंबर, कडक कडक केलंच भाई. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी नंदकिशोर पेनकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर भावांनो, आज 8वा दिवस आहे आणि आज आपण कुठे वाजवायला चाललो नाही. इंट्रो आणि थंबनेल प्लस टायटल बघून तुम्हाला समजलं असेल. आज आपण जेवढा होईल तेवढ्या गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहे. आता वाजले आहेत 8:30 संध्याकाळचे. आता इथे 8व्या दिवशी आमच्या इथे गणपती बाप्पा पण चालले आहेत. तुम्हाला फटाक्यांचा आवाज येत असेल. मी आमच्या चिलिंग प्लेसवर बसलो आहे, इथे नेहमी आम्ही चिल करायला बसतो. तुम्हाला इकडच्या ब्लॉगमध्ये पण बोललो. इथे फिश टँक आहे माझ्या बाजूला, खूप जोरात 1 साईड फटाके वाजवतात. तर आता असा प्लॅन आहे की आता रेडी व्हायचं आहे घरी जाऊन आणि तिथून मग जायचं आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तर आता पहिला प्लॅन आहे की परेलमधले गणपती बाप्पा करायचे. तर आता रेडी होतो. आमची भेटायची प्लेस ठरली आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्मारक आहे इंटरनॅशनल एअरपोर्टच्या इथे. तर तिकडे सगळे आम्ही भेटणार आहे. बोरवलीवरनं वगैरे आपले सगळे मित्र येत आहेत, जोगेश्वरीतले आहेत, अंधेरीतले आहेत. तर आम्ही सगळे तिकडे भेटणार आहेत, असा प्लॅन आहे. तर तिकडे भेटून मग आम्ही ठरवू पुढे कुठे जायचं ते. सो स्टे ट्यून, लास्टपर्यंत व्लॉग बघा. जेवढं होईल तेवढं गणपती बाप्पाचं दर्शन करणार पण आहे आणि तुम्हाला दर्शन देणार पण आहे. सो एंडपर्यंत बघा, तुम्हाला मजा येईल. बाकी व्लॉग कसा वाटला हे पण तुम्ही शेवटी कमेंट करून नक्की सांगा. हे मी नेहमी शेवटी बोलतो, पण आता सुरुवातीला बोलतोय. आणि अजून एक गोष्ट, आपली 50,000 यूट्यूब फॅमिली आपल्याला कंप्लीट करायची आहे. अजून तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत, ब्लॉग बघताना पळून जाता. चॅनल सबस्क्राईब करा. बाकी तुम्हाला नवीन नवीन कॉन्टेंट देतच राहील. बाकी आपल्या बँजोचे कॉन्टेंट असतातच, ते तुम्ही एन्जॉय करता, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. हा आजचा ब्लॉग पण एन्जॉय करा. भेटूया थोड्या वेळात. आम्ही आता पोचलो आहे इंटरनॅशनल एअरपोर्टच्या इथे. आता आम्ही ऑलमोस्ट एवढे जण आहे आणि बाकीचे मेंबर्स येतात, त्यांची वाट बघतोय. इथून आम्ही थेट थांबू दादरला किंवा परेलला, जसं थांबू तुम्हाला अपडेट देत राहतो. बाकी भेटूया थोड्या वेळात. आमचा प्लॅन असा होता की पटपट पहिलं आमचा प्लॅन असा होता की पहिलं परेलला जायचं, दर्शन घ्यायचं आणि मग पुढे जायचं. पण विषय असा आहे की आता वाजलेत एक्झॅक्ट 10 वाजलेत. त्याच्यानंतर सगळे रेस्टॉरंट वगैरे बंद होतील, त्यामुळे आम्ही सगळे इथे जेवायला बसलो. आता पहिलं पद्धतशीर जेवूया, हडसूया आणि मग पुढचा प्लॅन काय ते बघूया. काय मागवत आहे? पनीर टिक्का मागवा आणि पनीरला टिक्का लावणार. पनीर घेणार मग नंतर आम्ही टिक्का लावणार. मस्त बोलला, एक नंबरा बोलायला. कसला गोड असतो आमचा भाऊ. त्याचं नाव आहे सागर. लाजला. काय बोलली? डोळे उघडून असे, डोळे उघडून असे. आणि हा आज सत्यनारायणच्या पूजेला बसणार आहे तिकडे. कोणत्या मंडळात आहे पूजा? हा बोलला कुर्ता पायजामा घालूया आणि ह्याने स्वतः टी शर्ट घातले. बिचारा हा घालून आलाय बघा. हा काय फालतूगिरी करतो रे. जेवायला ऑर्डर नाही आली अजून, ऑर्डर येईल तोपर्यंत. काय ग? आम्ही आता पोचलोय परेल सिग्नलला आणि ही शुभंकर एंटरटेनमेंट फॅमिलीची गँग आहे पूर्ण.
गोरी दिसते आज. आता थांबलोय राहुलचा वेट करत. राहुल येतोय अंबरनाथ. चलो मी जस्ट पोचलोय लालबागमध्ये म्हणजे परेलला पोचलोय ITC हॉटेलच्या इथे. आणि आपला मित्र भेटलाय तन्मय. एक मिनिट. हॅलो. तुम्ही बऱ्याच व्हिडिओ बघितले असतील भाईच्या रील्स. ह्याचं चालू आहे थोडं. ह्याचं झालं की बघूया. म्हणजे भाईच्या खूप रील्स वगैरे बघितले असतील. क्रिएटर आहे. 1 साईड व्हिडिओ बनतो. मी स्वतः फॅन आहे त्याचा आणि मी स्वतः फॉलो करतो. एक नंबर. आपण मनापासून करतोय. बाकी असंच करत राहा. माझ्या फॅमिलीकडनं तुला खूप शुभेच्छा. खूप थँक्यू सो मच. आम्ही आता पहिलं चाललोय परेलच्या राजाला, नरे पार्कला. तर नरे पार्कला दर्शन घेऊया. आणि सत्यनारायणाच्या पूजेची बनकरी. ए भाई, हे पूजा सत्यनारायणाची. चला थेट परेल गाठूया. पण मी आमच्या सोबत आता स्वतः येतोय परेलच्या राजाला. आता दर्शन घेऊया. पाठी ऋषभ पण आहे. तुम्हाला ऋषभला पण भेटवतो. आम्ही सगळे एकत्रच. आम्ही जवळजवळ 20 ते 22 जण आहे. चलो. काय बोलतो भाई. आणि आपले भाऊ लोक भेटलेत. थँक्यू भाऊ, थँक्यू. चला जाऊया डायरेक्ट मंडपात. पुन्हा एकदा ऋषभ अँड ऋषभ द मोरे इज द इन द व्लॉग इज द. आम्ही दर्शन घेतो इज द लाईनीत इज द. चला दर्शन घेऊया. चप्पल काढ. राम अवतार सुंदर अशी फळाच्या राजाला मी नेहमी येतच असतो असं. आणि यावर्षीसुद्धा मला खूप छान असं दर्शन झालं गणपतीचं. आणि पुढील मंडळाला पुढच्या काही वर्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. फळाच्या राजाचा. परेलच्या राजाला आमचं दर्शन झालंय. आता आम्ही चाललोय महाराजाला. आता इथे गर्दी खूप आहे. हे बघ आपको दिखतं गावात चिखल चिखल. आता महाराजाला जाऊया आणि महाराजाला जाऊन दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. शुभंकरची गँग, शुभंकरची गँग.
काय ये रे तिकडं. हा रे आतमध्ये ना. आपल्या कार्यकर्त्यांना बाई त्यांचं काढ. सोनू तुझ्या फोन मध्ये पण काढ. हो असंच काढणार अशी व्हिडिओ व्हिडिओ काढ आलोय विघ्नहर्ताला, पण आतमध्ये चलचित्र पण तुम्हाला आम्ही दाखवणार नाही. तुम्ही इकडे येऊन स्वतः बघा, कारण तुम्ही ह्याच्यात नाही एक्सप्रेस काय माझ्यासोबत आले असते तर बघायला भेटलं असतं, पण स्पेशली ह्याच्यात तुम्हाला असं फील नाही येणार. आत येऊन बघा, पर्सनली स्वतः बघा. मग आम्ही आता चाललोय. बाकी आमच्याबरोबर घाबरणारे खूप आहेत. दादा म्हणून मला काही भीती नाही, मी नाही घाबरत. आपण कुठे गेला तो? हे राहुल, ते आपण नाही घाबरत, तो प्रंगारा भाला माणसं बिचे कोणालाच नाही घाबरत. बाकी भाऊचे फॅन्स आहे कोणाला. बाकी हा भाऊ आपल्याला सांगेल आतमध्ये काय आहे, कसं आहे, त्यांनी काय काय डेकोरेशन केलं. आपण यावर्षी आपला 60वा वर्ष आहे परळपोष्ट गल्ली परळचा विज्ञान मंडळाचं. आपण यावर्षी तुंबाड या चित्रपटाला आधार करून एक चलचित्र देखावा केला आहे, ज्याच्यात सामाजिक संदेश पण देणार आहे आपण. तर तुम्ही सगळ्यांनी येऊन नक्की इथे बघा, तुम्हाला खूप आवडेल. दादाला पण आवडेल, नक्की सांगतो तुम्हाला. आता आम्ही रील्स वगैरे बघितले आणि बऱ्यापैकी वन साईड इकडचा जल्लोष आहे, तर आम्ही तेच बघायला आलोय. हे बघा तुंबाड. तुम्ही पण या. बाकी भावाचे फॅन्स चला ए 2 मिनिटं लाईन थांबव. लाईन थांबवा. आर के अनिल 2 मिनिटं लाईन थांबवा. प्रसाद चला, महिलांनी खाली या. इथे महिलांनी खाली या. हे नाही ते महिलांनी खाली या, पुरुषांनी वरती जावा. काय होतंय इथे उभा राहा. आता आता नाही तर हा या ते पुरुषांनी मागे राहा. अरे महिलांची जागा आहे, तुम्ही इथे राहा ना. या इथे राहा, इथे राहा. काय महिलांच्या मध्ये बोलला ना. हा सोड सोड, जागा मग सोड. चला ओ महिलांनी पुढे सरकून घ्या, सरकून घ्या. पुरुषांनी थोडं मागे जावा. भर स्टेजवर थांबला, आमचा सत्कार केला मंडळाचे. थँक्यू सो मच मंडळाला, धन्यवाद खूप खूप. आणि इथे चलचित्राने आम्ही एवढ्या जवळून बघणार आहे, विंगेतून शो बघणार. इकडे बघा, इकडे बघा. महिलांनी या पुढे. आपण बाल्कनीत आम्ही विंगेत आहे, विंगेत नाटक बघतोय. नम्र विनंती. आता तुम्ही येऊनच बघा, बाकी आम्ही एन्जॉय करतो. हो मजा आली की नाही. चला चला, इथून पण बाहेर चला, तिथून बाहेर चला. चला हो. अस्तर भावा एक नंबर भाई, एक नंबर. कडक कडक केलंस भाई. रडलीस काय झालं जानू? रडली काय झालं बाळा, काय झालं सांग, काय झालं? अरे ही बाई रडली. आमच्या 2 पोरी विचारा रडल्या. वन साइड शो होता भाई, वन साइड शो. विहिरीत पडायच्या बाकी होत्या, खरंच विहिरीत पडायच्या बाकी होत्या. हे ऋषभ भाई कैसा था बताए? एक नंबर. लालच बुरी चीज है, ये मैसेज है. तुम्बाड़ जिसने जिसने देखा रहेगा उसका एक कॉन्सेप्ट है.
आतापर्यंत जेवढे मी लहानपणापासून गणपती चलचित्र बघितले ते निर्जीव होते आणि ह्या लोकांनी लाईव्ह म्हणजे जसं नाटकात दोन पात्र काय प्रयोग करतात तसंच होतं सगळं. बाकी मजा आली. बाकी तुम्ही स्वतः येऊन बघा. आता आम्ही चाललोय करी रोडच्या कैवारीला. बापरे लय गरम होत होतं आणि त्यात माहोल असा गरम केला ना त्या दोघांनी वन साईड काम केलंय. बाकी त्यांना खूप खूप शुभेच्छा. असेच कलाकार घडत राहू दे. बाकी आता जाऊया करी रोडचा कैवारी दर्शन घेऊया है ना. चलो बाय. गणपती बाप्पा. माझ्या पण सेंकडे 2 मिनिट थांबा रे. घे सोम घे. गणपती बाप्पा करियोच्या कैवारीचा. आई थांब ना असावं ना जरा. तुम्ही आज माझ्यासाठी आलाय. अरे लाईनीत ये ना विरू. चल पाटील. त्याला थांबवा.
आता आम्ही आलोय खेतवाडीमध्ये आणि पहिलं माझ्या मते आपण जाणार 13व्या गल्लीत किंवा बघूया कुठे जाऊ ते. बाकी आमची गँग बघा, वन साईड गँग आहे आमची, वन साईड गँग. खाली पण दाखव. आम्ही येता येता 10 होतो, तिथे पोहोचेपर्यंत 15 झालो, आता इकडे आलो 30 झालोय. काय ग सगळ्या ब्लॉगमध्ये आहे माझ्या, फुटेज खायला येतेच. चला आता दर्शन घेऊया. बाकी ऋषभचं काहीतरी राहिलंय बाकी. आला 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 आला. हा बघा आमचं मिनी ब्लॉग 1, मिनी ब्लॉग 2. काय राहतं रे तुझं सारखं? चप्पल ठेवायला गेलो. ओह माय गॉड, हे मस्त आहे, हे मस्त आयडिया. चला चला दर्शन घेऊया. आलोय आम्ही 3ऱ्या गल्लीत. इकडे पण चलचित्र आहे, पण हे पण मी तुम्हाला दाखवणार नाही, तर तुम्ही येऊन बघा. काय भाई, येऊन बघायचं, मेहनत घ्यायची, मग यायचं. आम्ही इथे शूट करून दाखवायची मेहनत नाही करणार, तुम्ही येऊन बघा, तुम्हाला मजा येईल. पण गणपती बाप्पा नक्की दाखवेन, मूर्ती नक्की दाखवेन, पण चलचित्र येऊनच बघा. आहेच ना इथेच आहे ना. काय कसं आहे? दे दे बाबा, दे दे. संजय दत्तचा भाऊ दिसेल बघ, नाम काढलेलं. चेअर आहे कितू. पुढे घे 2 मिनिटं. आव्हान अरे बाबा, ब्लॉग काय करणार बस. नमस्कार, मी ऋषभ सचिन मोरे के कॅम्बॉय क्रॉक आणि आज मी आलो आहे मुंबईच्या खेतवाडीच्या लंबोदरच्या दर्शनासाठी. तर दरवर्षी मी येतच असतो, तसंच हे मंडळ दरवर्षी नवीन अशी थीम घेऊन येत असतात. तसंच यावेळेस सिंदूरची थीम घेऊन आलेत, मिशन सिंदूर. तर मंडळाच्या पुढील वर्षांसाठी खूप खूप शुभेच्छा आणि माझा सन्मान केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, खेतवाडीच्या लंबोदराचा.
पुढे गणपती बाप्पा वीडियो ले रहे हैं तो कौन किसके पास है तो ऐसा ग्रुप पिक्चर ले फिर मैं सोलो में कर देता मला बुद्धी दे नको देऊ ताई काय दे ताई काय दे बुंदी बुंदी दे बुंदी जेवण आहे ही फॅन आहे आमच्यावर फिरता पण आम्हाला हवा काय येत नाही फॅन नाही माहिती नाही भावा 2 मिनिटं आपटला तोपला आपटला तोप तोडली असती आता आत आलो आता मूर्ती बघू छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव चल चल पुढे चल गेला कुठून साईड 2 मिनिटं गणपती बाप्पा मोरया लास्ट पण तो बा आहे ब्लॅक टी शर्ट टिक्का लावलाय बघ.
जागा जास्त दिसला पाहिजे. ऑलमोस्ट सगळ्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आता आम्ही चाललोय जिथे आपल्याला शेवटच्या दिवशी वाजवायचं आहे, म्हणजे खेतवाडी 13वी गल्ली, मुंबईचा अनंत. तर तिकडे दर्शन घेऊया. कॅमेऱ्यामध्ये बघा. गणपती बाप्पा भाई पान पाहिजे मला त्या दिवशी. मी पोरांना जाऊन सांगितलं सगळ्यांना. विडा खाऊन ऍक्च्युली आपण बुकिंग घेतलं. गणपती बाप्पा अजित आहे आपण आलोय सुंदर असा गिरगावचा राजा बघायला. गिरगावात आलोय आम्ही आता. आणि आता गिरगावच्या राजाचं दर्शन घेऊया. त्यानंतर कदाचित एकाच गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि एक होती परी आपापल्या घरी. बघूया आता. चला घेऊया दर्शन.
आठशे किलो तर मोदक किलो बनवलं होतं 3 दिवसात लोकांना वाटून नंदू स्टार्ट विथ मी माझ्या व्ह्युअर्स लोकांना हे सांगायला इच्छित होता असं बोलतो व्ह्युअर्स लोकांना कळेल. व्हिजिट केलं असं असं आहे, मूर्ती किती आहे, डेकोरेशन बांबूची रेडी? टेक. नमस्कार, मी नंदकिशोर पेनकर आणि आम्ही गिरगावच्या राजाला आलो शुभंकर एंटरटेनमेंट फॅमिलीसोबत. आणि तुम्हाला माहितीच असेल मी ऋषभ सचिन मोरे एके कॅम्प बॉय क्रॉक. आम्ही दर्शनाला आलो आहे, गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आणि गणपती बाप्पा लहानपणापासून मी बघत आलो आहे, गिरगावचा राजा म्हणजे मी लहानपणापासून इथे होतं. पण इतकी सुबक आणि इतकी सुंदर मूर्ती ना मी पूर्ण मुंबईत कुठेच नाही बघितली. आणि गणपती बाप्पाला पर्यावरणाचा राजा म्हणतात. शाडू मातीची 3.5 टनची मूर्ती आहे. आणि वर्ल्ड रेकॉर्ड तुम्ही बघत असाल, 800 किलो मोदकाचा वर्ल्ड रेकॉर्ड मंडळाने केलेला. आणि ही फेट्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे ना आपला, एक मूर्तीचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे, फेट्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. म्हणजे खूप सारे रेकॉर्ड मंडळाने होल्ड केलेले आहेत. तर असा आपला गिरगावचा राजा गणपती बाप्पा, गिरगावच्या राजाचा जय असो. तुम्हाला ही सुंदर मूर्ती आणि देखावा बघायचा असेल तर तुम्ही इथे येऊन व्हिजिट करून बघा. आता मी सांगणं आणि माझ्या व्हिडिओत बघणं त्यापेक्षा तुम्ही स्वतः येऊन बघणं खूप तुमच्यासाठी चांगलं असेल. थँक्यू. काय तर घेऊन जा. ही पण भाई ये भी. बंद कर रे, बंद कर. प्लीज आता अभिषेक चालू होणार आहे. या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झालंय आणि निरोप घेतो. आता आम्हा आज्ञा असावी. आपण निरोप घेतोय, आम्ही पण इथून निरोप घेतो आणि थेट नाश्ता करायला जातो. बाई येतोय नाश्ता? नाही मी जातो, मला उशीर झाला. उशीर झालाय. उशीर तर आता पेट्रोल भरूया गाडीत. मला पेट्रोल भरायचं राहिलं आहे आणि थेट नाश्ता करायला जाऊया. नाश्ता करायला आम्ही धारावीमध्ये मॉर्निंगला नाश्ता करायला थांबलो. आणि आतमध्ये तुम्हाला एक पंगत दाखवतो, लग्नाची पंगत होती. तुमच्याच लग्नाचं जेवताय वाटतं. आणि ही पुरी भाजी खाते सकाळ सकाळ. आम्ही नाश्ता वगैरे केला आणि धारावीमध्ये नाश्ता केला. एक धारावीमधलं मंडळ आहे एकटा राजा म्हणून, धारावी लेबर कॅम्पचा राजा. तर तिकडे आता गणपती बाप्पाची मूर्ती बघतो. एवढी सुंदर मूर्ती आहे ना, आता इथे बसलो तर जायचं मन नाही करत आहे. तुम्हाला मूर्ती दाखवतो.